आपण आयोजित केलेला आहे. काय या विवाहाचं वैशिष्ट्य आहे, किती जोडपे विवाहबद्ध होणार आहे याआधी काही जोडप्यांना आपण मुलाखत दिली. येत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं VS पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं येत्या 10 मेला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तो विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी असणार आहे. 10 मेला संध्याकाळी ठीक 8 वाजता सर्व जोडप्यांचा विवाहबद्ध त्या ठिकाणी सर्व जोडपे होणार आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 35 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत आणि 35 जोडप्यापैकी 2 मुस्लिम असणार आहेत, 15 हिंदू असणार आहेत आणि 18 बौद्ध असणार आहेत. असे एकूण 35 जोडपे या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत. कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार, समित्या गठीत केल्या? कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी VS पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सचिनजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली सर्व समित्या गठीत केलेल्या आहेत. त्यामध्ये पार्किंगची समिती असेल, जेवण वाढण्याची समिती असेल, काही साहित्याची समिती असेल, लोकांना बसण्याची व्यवस्था करण्याची समिती असेल, सर्व प्रकारच्या समित्या या कार्यक्रमाच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत आणि त्या सर्व समित्या एकदम चोख आपलं काम करतील ही सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या अगोदर जे विवाह सोहळे झाले त्यामध्ये किती साधारणपणे जोडपे विवाहबद्ध झाले? या अगोदरचे जवळजवळ 6 विवाह सोहळे आमच्या याच्या अगोदर झालेले आहेत. त्यामध्ये 225 जोडपे विवाहबद्ध झालेले आहेत आणि आज येत्या 10 तारखेला 35 म्हणजे असे 260 टोटल विवाहबद्ध होतील. लातूर जिल्ह्यातल्या आणि बाहेरच्या नेत्यांना किंवा स्थानिक नेत्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे का, काही निरोप आहे? सर्व नेत्यांना लातूर जिल्ह्यातले आमंत्रित केलेलं आहे. बाहेरून येणाऱ्या नेत्यांपैकी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब या विवाह सोहळ्याला येणार आहेत. MMI RDCचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड साहेब हे या विवाह सोहळ्याला येणार आहेत आणि जिल्ह्यातील सर्वच मान्यवर नेते मंडळी या विवाह सोहळ्याला उपस्थित असणार. थँक्यू.